लातूरची आहे। लातूर शहरवासियांना आजपासून 10 दिवसाआड पाणी मिळणार आहे। पाणी टंचाईचा सामना करण्याकरता मनपा आयुक्तांचा हा निर्णय यावेळची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। 25% पाणी कपात आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन सुद्धा मनपा आयुक्तांनी केलेलं आहे। लातूर शहरावर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। पाण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे। सार्वजनिक नळावर एक हंडा पाण्यासाठी महिलांना तासनतास उभं राहावं लागतंय। पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉलमधून गळणाऱ्या पाण्यासाठी सुद्धा नागरिक झगडतायत। पाणी टंचाईच्या झळा चिमुरड्यांना सुद्धा सहन कराव्या लागतात। खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना पाणी वाहण्याची वेळ आली आहे, कारण शहरामध्ये आता चक्क 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे पाणी साठवायचं तरी कसं असा प्रश्न महिला वर्गाला पडलाय। ते कशा करायच्या? 10 दिवसाला 8 दिवसाला पाणी येत होतं, ते 10 दिवसाला पाणी आले, मग कशात पाणी साठवायचं? पाणी नाही गल्लीमध्ये, कसं भागवायचं? 8-10 माणसं असतात घरामध्ये, माणसं निघून जातात सकाळी, दिवसभर पाणी नसते घरामध्ये वापरायला। गल्लीमध्ये बोर नाही, गल्लीमध्ये टाकी नाही, काहीच नाही, मग कशात पाणी ठेवायचं? 10 दिवसाला येऊ लागले पाणी, मग कसं करायचं? 8-9-10 नंबर असते तर काहीतरी योजना काढावं लागेल का नाही? गल्लीत काही बोर नाही, कुठं टाकी नाही, मग कसं करायचं? ते हाय त्या माणसाने सकाळी एकदा गडी गेले की संध्याकाळी येते, तर मग कसं करायचं? त्यांनी बाया माणसानं का करायचं? लातूर शहर आणि काही गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये आजच्या घडीला केवळ 18% पाणी साठा शिल्लक आहे आणि यामुळे थेट 25% पाणी कपातीचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय। यामुळे 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। माझ्या नागरिकांना अशी विनंती आहे की ज्या भागामध्ये ज्यावेळेला पाणी पुरवठा चालू असेल तर सर्वांनी आपल्या पाणी भरून झाल्यानंतर नळाला तोट्या बसून त्या तोट्या बंद कराव्यात, पाण्याचा अपव्यय वगैरे टाळावा। कारण सध्याचा जे आजचा आपण पाणी पुरवठ्याचा विचार केला तर पाणी आपलं जुलै एंड अखेरपर्यंत पाणी पुरवठा करू शकतो। लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न जुनाच आहे। प्रत्येक निवडणुकीत राजकारणी लातूरकरांना आश्वासनं देऊन मतं मिळवतात। उजनी धरणातून लातूरकरता पाणी सोडण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, मात्र त्याचं पुढे नेमकं काय झालं हे माहीत नाही। पाण्याचा प्रश्न हा लातूरचा महाराष्ट्रामध्ये गाजलाय। सांगलीवरनं इथे रेल्वेने पाणी आलं आणि अशाच पद्धतीने विधानसभा, लोकसभा, महानगरपालिकेच्या सर्व निवडणुकीमध्ये राजकारण करतात हे सर्व राजकारणी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत। इथे सामान्य जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाहीत आणि बाता करतात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या। 5.5 लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहरातील नागरिकांना पाणी टंचाई तशी अंगवळणी पडली आहे। लातूरकरांना 2016 मध्ये सांगलीहून रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती। खरं तर लातूर महापालिकेत सत्तेवर येताना सत्ताधाऱ्यांनी 24 तास पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं, पण सत्ता हाती आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना पाण्याचा विसर पडलाय, तर तहानलेली जनता प्रशासनाकडे डोळे लावून बसली आहे। लातूर शहरामध्ये जसा जसा उन्हाचा पारा वाढतोय तशा तशा लातूरकरांना पाणी टंचाईच्या झळा देखील आता बसू लागलेल्या आहेत। लातूर शहरामध्ये एरवी 8 दिवसाआड पाणी येत होतं, मात्र उद्यापासून म्हणजे 1 मे पासून महानगरपालिकेच्या वतीनं 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। लातूर शहरामध्ये यापूर्वी देखील प्रचंड मोठी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती। याच लातूर शहरामध्ये 2016च्या वर्षी ट्रेननं पाणी आणावं लागलं होतं आणि आता जर पाहायला गेलं तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच लातूरकरांना 10 दिवसाआड पाणी मिळणार आहे आणि मांजरा धरण जे की लातूर शहराला पाणी पुरवठा करतं त्या धरणातच पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळं महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। येत्या काळात 10 दिवसावरून हे पाण्याचं वाटप 15 ते 16 दिवसावर देखील जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि अशातच जर 10 दिवसाआड पाणी दिलं तरच जून महिन्यापर्यंत पाणी पोहोचेल असं प्रशासनाचं म्हणणं जरी असलं तरी येत्या काही दिवसामध्ये लातूरकरांना पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती करावी लागणार आहे, हे मात्र चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर।